श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 14. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा, विनवी सिद्धासी कौतुका. प्रश्न करी अति विषेका, एक चित्ते परियेसा. जय जयाजी योगीश्वरा, सिद्ध मूर्ती ज्ञान सागरा. पुढील कथा विस्तारा, ज्ञान होय आम्हासी ऐसी. उदर व्यथेच्या ब्राह्मणासी, प्रसन्न झाले श्री गुरु कृपेसी. पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारावे आम्हा प्रती. ऐकोनी शिष्यांचे वचन, संतोषे सिद्ध आपण. गुरुचरित्र कामधेनु जाण, सांगता झाला विस्तारोनी. ऐक शिष्या शिरोमणी, भिक्षा केली त्याचे भुवनी. तयावरी संतोषोनी, प्रसन्न झाले परियेसा. गुरु भक्तीचा प्रकार, पूर्ण जाणे द्विजवर. पूजा केली विचित्र, म्हणून आनंदे परियेसा. तया सायमदेव द्विजासी, श्री गुरु बोलती संतोषी. भक्त व्हावे वंशोवंशी, माझी प्रीती तुझवरी. ऐकोनी श्री गुरूंचे वचन, सायमदेव नमन करुण. माथा चरणी ठेवून, नमिता झाला पुन्हा पुन्हा. जय जयाजी सद्गुरु, त्रिमूर्तीचा अवतारू. अविद्या माये दिससी नरू, वेदाम अगचरू तुझा महिमा. विश्वव्यापक तुची होसी, ब्रह्मा विष्णू व्योमकेशी. धरिले स्वरूप तू मानवासी, भक्त जनतारावया. तव महिमा वर्णावयासी, शक्ती कैसी आम्हासी. मागणे एक तुम्हासी, कृपा करणे गुरुमूर्ती. माझे वंश परंपरी, भक्ती द्यावी निर्धारी. इह सौख्य पुत्र पौत्री, अंती द्यावी सद्गती. ऐशी विनंती करोनी, पुनरपी विनवी करुणावचनी. सेवा करीतो द्वारी यवनी, महाक्रूर असे तो. प्रति संवत्सरी ब्राह्मणांसी, घात करीतो जो बहुवसी. याची कारणे आम्हासी, बोलाविते परयेसा. जाता तया जवळी आपण, निश्चय घेईल माझा प्राण. भेटी झाली तुमची म्हणून, मरण कैचे आम्हासी. संतोषणी श्री गुरुमूर्ती, अभय देती तया प्रती. विप्रमस्तकी हस्त ठेवती, चिंता न करी म्हणून या. भय सांडूनी त्वा जावे, क्रूर यवना ते भेटावे. संतोषणी प्रिय भावे, पुनरपी पाठविल आम्हा प्रती. जो वरी परतोणी तू येसी, असो आम्ही भरवसी. तू आली या संतोषी, जाऊ मग येथून या. निज भक्त आमचा तूच होसी, परंपरी वंशोवंशी. अखिलाभीष्ट तू पावसी, वाढे संतती तुझी बहुत. तुझे वंश परंपरी, सुखे नांदती पुत्र पौत्री. अखंड लक्ष्मी तुझे घरी, निरोगी शतायू नांदाल. ऐसावर लाधोन, निघे सायमदेव ब्राह्मण. जेथे होता तो यवन, गेला त्वरित त्याजवळी. कालांतक यम देखा, यवन दुष्ट परियेसा. ब्राह्मणा ते पाहता कैसा, ज्वालारूप होता झाला. विन्मुख होऊनी ग्रहात, गेला यवन कोपत. विप्र झाला भयचकित, मनी श्री गुरु ध्यातसे. कोप आलिया ओळंबयासी, केवी स्पर्शे अग्निसी. श्री गुरु कृपा असे जयासी, काय करील यवन दृष्ट. गरुडाची या पिलियासी, सर्प कैसा डंसी. तैसी त्या ब्राह्मणासी, असे कृपा श्री गुरुची. का एखादे सिंहासी, ऐरावत केवी ग्रासी. श्री गुरु कृपा ज्याशी, कलिकाळाचे भय नाही. ज्याचे हृदय गुरुस्मरण, भय कैसे तया दारुण. काळ मृत्यू न बाधे जाण, अपमृत्यू काय करील. ज्यासी नाही मृत्यूचे भय, त्यासी यवन करील काय. श्री गुरु कृपा ज्यासी होय, यमाचे भय नाही दया. ऐसी या परी तो यवन, ग्रही निघाला भ्रमे करुण. दृढ निद्रा लागती जाण, शरीर स्मरण नाही त्यासी. हृदय ज्वाळा होऊनी त्यासी, जागृत होऊनी परियेसी. प्राणांतक व्यथेसी, कष्ट तसे तयवेळी. स्मरण नसे काही, म्हणे शस्त्र मारितो घाई. छेदन करीतो अवयव पाही, विप्र एक आपणासी. स्मरण झाले तयवेळी, धावत गेला ब्राह्मणाजवळी. लोळत असे चरण कमळी, म्हणे स्वामी तुची माझा. तुमते पाचरले येथे कवणी.
जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देऊनी निरोप देत तयवेळी संतोषुनी द्विजवर आला ग्रामी सत्वर गंगातीरी जाय लवकर श्री गुरुचे दर्शनासी देखोनी या श्री गुरुसी नमन करी भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषोन श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिणे दिशे जाऊ म्हणती स्नान तीर्थयात्रेसी ऐकोनी श्री गुरूंचे वचन विळवीत असे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणा विने देखा राहू न शके क्षण एका संसार सागर तारका तुची देवा कृपा सिंधू उद्धर या सागरांसी गंगा आली भूमिसी तैसा स्वामी आम्हासी दर्शने उद्धार आपुल्या भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सांडणे काय नीती सवेची येऊ हे निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनवी विप्र भावेसी संतोषुनी विनयेसी श्री गुरु म्हणती त्यावेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे ग्रामा समीपत वास करू हे निश्चित कलत्रपुत्र इष्टभ्रात तुम्ही आम्हा भेटावे न करे चिंता असा सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेवी मस्तकी भाक देती तयवेळी ऐसे परी सांगोनी श्री गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र ते समस्त शिष्यांसमवेत श्री गुरु आले तीर्थ पाहात प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपे नामधारक विनवी सिद्धासी कारण काय गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र वर्णन सिद्धमुनी विस्तारुण सांगे नामधारकासी पुढील कथेचा विस्तार सांगतसे अपरंपार मन करोनी एकाग्र ऐका श्रोते सकळीक वास सरस्वतीचे तिरी सायं देव साचारी तया गुरुते निर्धारी वस्त्रे भूषणे दिदली गुरुचरित्र अमृत सायं देव आख्यान येत यवन भयरक्षित थोर भाग्यतयाचे इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे दुष्टयवन शासनं नाम चतुर्दशोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रय अर्पितमस्तु श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु श्री गुरु दत्तात्रय चरणार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त